अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। प्रमोद गायकवाडांवर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रमोद गायकवाडांनी पैसे मागितल्याचा खाण मालकांचा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर हा आरोप आहे। गिट्टी आणि दगडखाणी सुरू ठेवण्यासाठी पैसे मागत असल्याचा आरोप आहे। अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळलेत। प्रमोद गायकवाड आणि खाण मालक विवेक बिजवेंच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ही आता समोर आली। ABP माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। भाऊ आता कसं झालंय, विषय खूप वाढला, मंत्रालयापर्यंत विषय गेला। ऐकून घ्या, इथून मागे जाणं आता थोडंसं आम्हालाही पॉसिबल नाही आहे। पहा कसं थोडं नरम तर घ्या काय त्याच्यात भाऊ आता भाऊ आता काही विषय होणार नाही भाऊ 45 पहिल्यांदा विनंती आहे तुम्हाला, कारण आम्ही तिथं काम करतो। 57 लोक मीटिंग मध्ये आहेत। किती आमच्या हिस्ट्रीमध्ये एवढी मीटिंग आजपर्यंत झालेली नाही आहे। 57 लोक मीटिंग, आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की बा असा अपमान सहन करायची इतकी आपली वाईट वेळ आलेली नाही आहे। धमकवण्यापर्यंत तुमच्याच्यानं धमकवल्या नाही जात तर तुम्ही आकोटवरून नायब तहसीलदार बोलवता धमकवायसाठी। हा, तुम्हाला हे योग्य वाटलं का की तुम्हाला आकोटवरून नायब तहसीलदार बोलायला? मला कल्पना नाही, ते सोडून आपल्या परिचयाचे नाही आहे। हा हा हा, ते आले असते वसुलीच्या संदर्भातच। आता एवढ्यात बरेच लोक येऊन गेले ना, ते काय अरे बाबा बोरगावला गेले साहेब, त्याचे व्हिडिओ शूटिंग आहे आमच्याजवळ बोरगावची। साहेब स्वतः तिथे हजर आहेत, साहेब दिसतात तिथे। मग हो तपासायला गेले होते ते, बरोबर आहे। तर भाऊ तपासायला गेले नव्हते, पैसे घ्यायला गेले होते। हे बा कसं असते, थोडं क्लिअर बोललेलं बरं पडतं। हा बोला बोला। माझं काय म्हणणं, थोडं एक तासभरात मी तुम्हाला, हो तासभरात नाही, तुम्हाला साहेब काय म्हणाले आता मला सांग। त्याच्यासाठी नाही, साहेब काय म्हणाले तुम्हाला आता? किंवा बीजेना माझ्यातर्फे सांगा की मी दिलगिरी व्यक्त करतो, काही चुकलं असेल तर। हा, पण त्रास होणार नाही त्यांना, कोणाकडूनच नाही होणार। अच्छा, काय तर मी आता हा सगळा विषय मायनिंग ऑफिस कडून ना त्यांनाकडून, मी काय म्हणतो, मी हा सगळा विषय आमचे जे मायनिंग ऑफिस मधून पण नाही, आमच्या संघटनेवर जी शासनाची जबाबदारी होती भरण्याची रॉयल्टी स्वरूपात, आम्ही ते पूर्ण टार्गेट भरल्यानंतरही प्रमोद गायकवाड साहेब आमच्या मेंबर लोकांना त्यांनी ऑफिसमधून अपमानित करून हाकलून दिलं। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी पैशाची मागणी केली व आम्ही त्यांची पैशाची मागणी पूर्ण करू शकलो नाही, म्हणून मला त्यांनी टेलिफोनवर धमकी दिली। त्या रेकॉर्डिंगही माझ्याजवळ आहे अवेलेबल, आणि आम्ही आज पोलीस स्टेशनला, MIDC पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची रीतसर तक्रार केली। याबाबत अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी काय स्पष्टीकरण दिले ते आपण पाहूया। माझ्यावर लावलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत। मी संबंधितांकडे पैशांची कोणतीही मागणी केलेली नाही। खनिकर्म 130 कोटींच्या उद्दिष्टापैकी 60 कोटीच वसूल झालेत। मी सर्वांना रॉयल्टीचे पैसे लवकर भरण्याचा आग्रह केला। माझ्यावर असे आरोप का करावेत हे मला कळत नाही।